प्रेमाने बोला. धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी. या माझ्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी नवीन भाविक श्रोते असतील त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना विनंती करतो, प्रार्थना करतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. मनुष्य प्राण्याला ईश्वराने देवाने बुद्धी नावाची सगळ्यात उत्कृष्ट अशी गोष्ट दिली. परंतु आता असं झालंय की मनुष्याला वाटतंय की मी देवापेक्षा सुद्धा हुशार आहे. कधी कधी देवालाच तो चॅलेंज करतो. परंतु तो विसरला. एक भावगीत होतं बघा, तुम्ही नेहमी ऐकलं असेल, प्रसिद्ध असं. अरे अरे मानसा तू वेडा का खुळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे. मीठ साखरेचे रूप जरी थोर, एक होई गोड एक होई खार. दुधासंगे दोघांचाही धर्म वेगळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे. अशा पद्धतीनं एका हुशार मनुष्याने देवालाच चॅलेंज केलं. देवाला म्हटला, अरे तू गप्प स्थिर उभा आहेस, हालत नाहीस, बोलत नाहीस आणि तुला दिसत नाही का कुठे दुष्काळ आहे, कुठे पावसाची गरज आहे, कुठे पाऊस नको आहे, कुठे कोण आजारी आहे, कुठे कोण दवाखान्यात आहे, कुठे कोणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. सगळी चलबिचल सगळ्या विश्वामध्ये चालले आणि तुझ्या हातात विश्व असताना, तू विश्वपती असताना, विश्वविधाता असताना तू असा गप्प शांत बघत कसा राहतोस? अरे मी तुझ्या जाग्याला असतो ना, चुटकी सरशी सगळं काय सरळ केलं असतं. दुष्काळाच्या ठिकाणी पाऊस पडला असता, जिथे ओला दुष्काळ आहे तिथे पाऊस कमी केला असता. असं मी सगळं अगदी कॉम्प्युटरच्या हिशोबानं सगळं केलं असतं. असा मनुष्य देवाला चॅलेंज करतोय, देवाला बोलतोय. परंतु त्याला माहीत नाही, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे. देवाने म्हटलं की याला बुद्धी जी दिलेली आहे त्याचा अहंकार आलेला आहे वाटतं, याचा अहंकार हा उतरवायला लागेल. म्हणून देवच म्हणतो की ठीक आहे, एक दिवस तुझ्या ताब्यात मी विश्व देतो, तू ज्या पद्धतीनं म्हणतोयस ना तसं करून बघ. मी मग कुणाला कमी कुणाला जास्त का देतो हे तुला नंतर समजावून सांगतो. अगोदर तू एक दिवस हे विश्व चालवून दाखव. आता एक दिवसासाठी देव म्हटला, मी वेड्याचं सोंग घेऊन मी दरवाज्यातच बसतो आणि पाहतो तू नक्की काय करतोय. पण तुला एक करावं लागेल, ज्या भूमिकेत मी उभा असतो स्थिर, हलत नाही, कोणाला काय बोलत नाही, पण पाहत असतो जग काय करतंय, जगाचं कर्म काय चाललंय, तसं तुला सुद्धा उभं राहायचं आहे, बोलायचं नाही. एवढी अट्ट आहे. आता मनुष्य म्हटला, चॅलेंज माझ्या हातात एकदा हे देऊन बघा, बघा मी कसं स्वतः सारखं सगळं सरळ करतो. आता दोघांमध्ये ठराव झाला. देव तिथून खाली उतरला आणि मनुष्य देव बनून तिथे उभा राहिला. तो हुशार मनुष्य देव बनून तिथे उभा राहिला, अर्थात नाटकी देव. तो तिथे उभा राहिला आणि देव वेड्याचं सोंग घेऊन त्या मंदिराच्या दरवाजात बसला, पाहत होता काय काय घडतंय. सर्वात प्रथम तो जो मनुष्य देव म्हणून उभा राहिला होता ना, तिथे दर्शन घेण्यासाठी त्या मंदिरात एक गडगंज असा श्रीमंत असणारा मनुष्य आला आणि दर्शन घ्यायला गेला. दर्शन घेताना त्याच्या पॉकेटमध्ये पैशाचं पॉकेट होतं. ते पैशाचं पॉकेट खाली पडलं खिशातून आणि खाली पडल्यानंतर तो विसरून गेला आणि देवाच्या
चरणावरतीच ते पडलं होतं. दर्शन घेतलं, एक प्रदक्षिणा घातली, पुन्हा घंटा वाजवली, दर्शन घेतलं आणि निघून गेला. आता बघा, स्थिर पद्धतीनं तो देव झालेला मनुष्य पाहतोय आणि खरा देव आहे तो वेड्याचं सोंग घेऊन तो दृश्य पाहत होता. तो मनुष्य निघून गेला. जो श्रीमंत होता तो दर्शन घेऊन, परंतु त्याचे पैशाचं पॉकेट भरलेलं ते तिथे पडलं होतं. त्याच्यानंतर एक असा गरीब, इतका ग्रासलेला गरिबीनं असा व्यक्ती येतो, कपडे अंगावरती फाटलेले, आणि रडत रडत भगवंताला म्हणतो, भगवंता माझ्या आईचं ऑपरेशन करायचं आहे आणि मला पैशाची फार गरज आहे, तू मला काहीतरी मदत कर. म्हणून तो दर्शन घ्यायला नतमस्तक होतो, तर त्याला ते पैशाचं पॉकेट दिसतं जे श्रीमंत मनुष्याचं पडलेलं होतं. तो म्हणतो, भगवंता तू खरंच दयाळू आहेस, कृपाळू आहेस, गरिबावरती तुझं लक्ष आहे. म्हणून तो पॉकेट उचलतो आणि आपल्या आईचा विलाज करण्यासाठी घरी निघून जातो. घरी त्याची तयारी चालू असते. आईला आता दवाखान्यात न्यायचं, ऑपरेशन करायचं, अतिशय समाधान त्याच्या चेहऱ्यावरती असतं. खुश असतो की देवानं माझी मदत केली. त्याच्यानंतर एक मनुष्य असा येतो की जो नावेमध्ये नावाडी म्हणून काम करत असतो. तो नावाडी मंदिरात येतो, दर्शन घ्यायला जातो. दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर दर्शन घेतलं, सगळं झालं आणि मंदिरातून बाहेर पडत असतो, तोपर्यंत तो श्रीमंत व्यक्ती पोलिसांना घेऊन मंदिरात येतो की माझं इथे पॉकेट पडलं होतं, परंतु मला काय ते सापडत नाही आहे, तर तुम्हीच बघा. तेवढ्यात तो नावाडी दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर येत असतो आणि त्या नावाड्यानं दर्शन घेताना भगवंताला म्हटलेलं असतं, भगवंता माझी सुट्टी संपलेली आहे, मला परत नावेवरती नाव चालवायला जायचं आहे, कोणतंही वादळ वारा काही होऊ देऊ नको, कारण माझ्या जीवाला तिथे धोका असतो, असं तो म्हटलेला असतो. आणि मंदिरातून बाहेर पडता पडता पोलीस तिथे पोचतात आणि त्या नावाड्यालाच पकडतात की सांग, इथं पडलेलं पॉकेट कुणी घेतलं? तो असा सांगणार नाहीस, तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. आता देवा इतका संयम त्या नाटकी देव झालेल्या माणसामध्ये नव्हता. त्याला बेड्या घातल्या, धरून नेताना जीपमध्ये बसवतात. तेवढ्यात तो नाटकी झालेला देव तो उतरून खाली आला, आपल्या मूळ रूपामध्ये मनुष्याच्या आला, आणि तो येडा जो होता तो पटकन त्या देवाच्या ठिकाणी जाऊन बसला. आता त्या पोलिसांना तो म्हणतोय, ओ मी बाजूला उभा राहून पाहिलंय, याने ते पैशाचं पॉकेट घेतलं नाही आहे, तर याच्या अगोदर एक गरीब व्यक्ती आला होता, त्यानं ते पैशाचं पॉकेट घेतलं आहे आणि तो कुठे राहतो हेही मला माहीत आहे. त्याने त्याचा पत्ता दिला आणि खरं तर त्या नावाड्याला सोडून दिलं. नावाडी आपल्या दुटीवरती गेला आणि जाऊन त्या गरिबाकडून ते पैसे घेतले आणि त्या गरिबाला ताब्यात घेतलं पोलिसांनी. हे सगळं नाट्य देवाने बाजूला बसून पाहिलं होतं. आता देव मूळ ठिकाणी जाऊन उभा राहिला आणि जो नाटकी देव झालेला मनुष्य आहे तो परत मंदिरात आला आणि देवाला म्हणतो, देवा किती प्रामाणिक मी काम केलं ना, किती इमानदारीचं काम केलं, बरोबर खरा चोर पकडून दिला. तेव्हा देव म्हणतो, मूर्ख आहेस तू, तुला विश्व चालवता येत नाही. अरे तू अतिशय मूर्खपणा केलास. तो श्रीमंत मनुष्य गडगंज पैशाने आहे, त्याच्या 7 पिढ्या बसून खातील एवढे पैसे त्याच्याकडे आहेत, त्याचं एक पॉकेट गेलं तर काय बिघडलं? तू त्या गरिबाला पकडून दिलंस पोलिसांना खरं सांगून, आणि त्याच्या आईचं ऑपरेशन होणार होतं ते राहिलं. आई जीवानिशी गेली. तो जेलमध्ये गरीब माणूस जाऊन बसला, ज्याला 2 वेळचं खायचं मुश्किल आहे, तो जेलमध्ये जाऊन बसला, तुरुंगात जाऊन बसला. आणि तुझ्या सांगण्यावरून त्या नावाड्याला पकडलं, पण नावाड्याला पकडलं होतं ते सोडल्यानंतर नावाडी आपल्या ड्युटीवरती गेला आणि तिकडं वादळ आलं, वारा आला आणि त्या लाटेमध्ये नाव पलटी झाली आणि
तोही जीवानशी गेला. मग विचार कर, तू कसा विश्व चालवणार? मी असतो ना, एक वेळ एखाद्यावर अन्याय होईल, त्या श्रीमंतावरती अन्याय जरूर झाला असता, परंतु गडगंज 7 पिढ्या खातील एवढे पैसे त्याच्याकडे असतात. त्यामुळे मी म्हटलं असतं जाऊ द्या, तेवढे पैसे गरिबाला सेवा म्हणून गेली असती, आईही वाचली असती आणि त्या नावाड्याला पोलिसांनी धरून नेलं असतं तर वादळापासून वाऱ्यापासून तो नावाडीसुद्धा जीवानशी गेला नसता, आपला जीव वाचला असता. त्यामुळे तुला बुद्धी देणारा, भगवंत म्हणतो की तुला बुद्धी देणारा माणसा मीच आहे. तू जरा हुशारी केलीस की मी विश्व चालवून दाखवतो, तुम्ही फक्त स्थिर उभे राहता. चालवलंस का विश्व? नाही चालवलं. म्हणून कधीही विचार करा की देव असतो, कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या हातात असतं ना, त्याला देव म्हणायचं. खरं तर देवाची परिभाषाच अशी आहे की जीओडी गॉड, जी म्हणजे जनरेट करणारा, ओ म्हणजे ऑपरेट करणारा आणि डी म्हणजे डिस्ट्रॉयर, डिझॉल्व, एंड करणारा, असा तो भगवंत आहे. आम्ही मनुष्य, आम्हाला त्यानं बनवलं, आम्हाला त्याने बुद्धी दिली, तरीसुद्धा आम्ही त्याला चॅलेंज करतो. परंतु पुन्हा मी मूळ ठिकाणी येईल. अरे अरे मानसा तू येडा का खोळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे. प्रेमाने बोला. धन निरंकारजी. एवम राम कृष्ण हरी.